सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळ सोलापूरच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून सोलापूर शहरातील काही शाळांमधून मुलींच्या संरक्षणाकरिता गुड टच अँड बॅड टचची माहिती शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार आहे। तसेच फेटा बांधणे प्रशिक्षण शिबिर शिवानुभव मंगल कार्यालय येथे आयोजित केले आहे। तसेच यंदाच्या वर्षी विसर्जन मिरवणूक लवकर सुरू करून आनंदी व भक्तिमय वातावरणात वेळेत संपविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू। मिरवणुकीत कार्यकर्त्यांच्या मोबाईलच्या सहाय्याने मिरवणुकीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे। या वर्षी विसर्जन मिरवणूक मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे। तरी सर्व उत्सव मंडळांना आपापल्या लेझिम, झांज, टिपरी, डोल, ताशे, दांडपट्टा, शक्ती प्रयोग इत्यादी ताफ्यासह व कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने व उत्साहाने सामील व्हावे असे आवाहन उत्सवाध्यक्ष श्री विनायक महेंद्रकर यांनी पत्रकार परिषदेत केले। आणि आमचं जे मंडळ आहे मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ केवळ गणपती मंडळांच्या ज्या अडचणी असतात त्या दूर करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे। त्याला परवानगी मिळवून देणे, त्याच्या अडचणी सोडवणे, केवळ हे न करता सामाजिक आपली जी बांधिलकी आहे त्यामध्ये वृक्षारोपण आलं, आरोग्य शिबिर आलं, रक्तदान शिबिर आलं, बौद्धिक व्याख्यानमाला आली, तरुण युवक आणि युवतींच्या स्पर्धा असतील, महिलांच्या स्पर्धा असतील, या सर्व जे विविध असे उपक्रम आहेत हे राबवण्याचं काम देखील आमचं मध्यवर्ती मंडळ करतं। जे केवळ उत्सव साजरा करून घरी बसणं हे न करता आपण जी आपली परंपरा आहे, आज गरज आहे काळाची, वृक्षारोपण सारखे आरोग्य सारखं हे सगळे कार्यक्रम करतो आपण। आणि यामुळेच आम्हाला सोलापूर महानगरपालिकेनं आपल्याला माहित असेल या 2 वर्षापूर्वी प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलं होतं आम्हाला, आणि गेल्या वर्षी त्यांनी द्वितीय क्रमांक बक्षीस दिलं होतं। आणि यंदाही आम्ही महापालिकेच्या या स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे। आणि याबरोबरच भारत शासनाने देखील अशा स्पर्धा ज्या आयोजित केल्या आहेत त्यासुद्धा मी सहभाग घेतलेला आहे। समाजातील महिला आहेत त्यांना घेऊन आपण तो कार्यक्रम करत आहोत। तसंच येत्या सोमवारी मॅरेथॉन स्पर्धा ठेवलेली आपण दत्त चौकातनं पूर्ण मध्यवर्ती मार्ग जसं गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक निघते त्याच पद्धतीनं सकाळी 7:30 वाजता दत्त चौकातनं ही मिरवणूक स्पर्धा चालू आहे, मॅरेथॉन स्पर्धा, आणि गणपत घाटावर त्याचं एंड होईल। त्या संदर्भात आपण त्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये येणाऱ्या मुलींना सर्टिफिकेट देणार आहे आपल्या मध्यवर्ती मंडळातर्फे। आणि मुलींसाठी जे बदलापूरचं प्रकरण झालं तर ते समाज प्रबोधनासाठी म्हणून आपण तो एक कार्यक्रम घेतलेला आहे। बाकी मध्यवर्ती मंडळाची मिरवणूकच्या संदर्भात सांगितलेलं आहे, त्याचं उद्घाटन कोणाचे असते अशी सर्व माहिती आपण या पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला दिलेल्या दिली आहे।